कायदा हा लोकांसाठी असतो. कायदा हा जनतेच्या हितासाठी असल्यामुळं कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच तुम्हाला तुमचं आयुष्य जगावं लागतं. व्यक्तिगत स्वातंत्र्य या देशामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला असल्यामुळं जगण्याचे मूलभूत हक्क अधिकार जरी त्याला स्वातंत्र्याच्या दिशेने घेऊन जात असले तरी स्वैराचार, व्याभिचार, अन्याय, अत्याचार, जुलूम किंवा एखाद्या विषयी द्वेष भावना ठेवून त्याला त्रास देणे, मारणे किंवा संपवणे या गोष्टी कायद्यामध्ये गुन्हा असतात. परंतु गुन्हा करत असताना गुन्हेगाराला आपण गुन्हा करतोय हे ज्याला माहित असतं तरी सुद्धा तो गुन्हा करतो किंवा त्याला गुन्हेगार म्हणून जो टॅग लागतो तो कायदा मोडण्यासाठीच त्याचा जन्म झाला की काय असं एकंदरीत म्हणावं लागतं. परंतु कायद्याचं रक्षण करणं किंवा कायद्यामध्ये राहून काम करणं म्हणजे सुंदर आयुष्य जगण्याचा एक चांगला राजमार्ग आहे. पण समाजाची सध्याची वाढत्या गरजा, धकाधकीचं आयुष्य, प्रत्येकाच्याच हाताला काम आहे अशातला भाग नाही किंवा इतर अनेक गोष्टी मिळून ज्या पद्धतीनं स्पर्धेच्या युगामध्ये लोकांना जे काही काबाड कष्ट करणं अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा दहशत निर्माण करून किंवा एखाद्याचं वाईट करून स्वतःच चांगलं करण्याची जी वृत्ती आहे त्याच्यामध्ये कायदे मोडले जातात आणि मग एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हेगार सुद्धा एखाद्याला मारल्यानंतर किंवा संपवल्यानंतर सुद्धा किंवा त्याची हत्या केल्यानंतर सुद्धा तो बाहेर सुटतो, कारण तो पुरावा नष्ट करतो, पळवाट शोधतो आणि त्याचा तो उद्देशच नव्हता अशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टीची मांडणी होती. आणि खास करून जो प्रत्यक्षदर्शी पुरावे असतात त्याच्यामध्ये छेडछाड केली जाते किंवा ज्यांनी ते सगळं पाहिलेलं असतं त्यांना सुद्धा फोडलं जातं आणि मग ते या सगळ्या गोष्टीतून म्हणजे बरे होतात किंवा बाहेर पडतात. पण माझा मुद्दा तोच आहे की कुठलीही गोष्ट सर्वसामान्य माणूस म्हणून ज्यावेळेस आपण राहतो, खातो, पितो, जगतो त्यावेळेस तुम्हाला ज्या घटनात्मक चौकटी दिलेल्या आहेत, व्यक्ती स्वातंत्र्याबरोबर सामाजिक स्वातंत्र्य जे आहे, सामाजिक स्वातंत्र्याबरोबर सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य जे आहे ते प्रत्येकाला एक निर्बंध घालून देण्याचं काम भारतीय राज्यघटनेने केलं. भारतीय राज्यघटना ही कुणाला लहान आणि कुणाला मोठं असं अजिबात ठरवत नाही. कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे, तुम्ही भारतीय नागरिक आहात, विषय संपला. तुम्ही उच्च पदावर असाल किंवा एखाद्या कनिष्ठ पदावर असाल, तुम्ही पदावर असाल किंवा नसाल, माणूस म्हणून तुम्हाला ते कायदे फॉलो करावे लागतात. पण आमच्या इकडे सध्या कायदा पाळणाऱ्यांची संख्या पाहता कायदा मोडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सहज आपण रस्त्याने प्रवास करतो, आपल्याला पहिल्यांदा चौकामध्ये सिग्नल लागतो, आम्ही सिग्नल पाळतो का? नाही. सिग्नल पाळणाऱ्यांची संख्या जेवढी असते तेवढीच तोडणाऱ्यांची आणि पटकन निघून जाणाऱ्यांची असते. त्यांना सगळं माहितीये की आपण सिग्नल तोडल्यानंतर आपल्याला एवढी एवढी पावती आता ऑनलाईन सुद्धा आपल्या गाडीच्या नंबरवरून ती आपल्याला पडू शकते. समजा त्याच रस्त्याने प्रवास करत असताना एक किंवा दोन जणांना फार तर परवानगी, तुम्ही जर एखादी दुचाकीवर 3-3 जण बसून प्रवास करत असाल तर ती वाहतुकीच्या नियमाच्या विरुद्ध आहे. बरेच चारचाकी वाहन असतात, अतिरिक्त जास्त लोडिंग केल्यामुळे सुद्धा कारवाई होते. ज्या कुठल्या गोष्टी कायद्याने ठरवून दिलेल्या आहेत, परिवहन विभागाने ठरवलेल्या आहेत, कुठल्याही प्रवासामध्ये किंवा दळणवळण गोष्टीमध्ये तुम्हाला नियमांचं पालन हे करावंच लागतं. तुम्ही चुकीच्या पद्धतीने अवैध वाहतूक करत असाल, नियमांचं पालन करत नसाल, बेदरकार पद्धतीने जर वाहन चालवत असाल तर त्या अपघाताला त्या ठिकाणी प्रोत्साहन दिल्यासारखे, आणि मग ते अपघात झाले म्हणजे जीवितहानी आलीच. आणि या सगळ्या गोष्टीमधून कुणाला तरी आपण त्रास देतोय किंवा कुणाचा तरी आपण या सगळ्या प्रवासामध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये
हकनाक बळी पाडतोय हे या गोष्टीतून लक्षात येतं. असंच एकंदरीत जगण्याचं आहे. तुमची मालमत्ता आहे आणि तुमच्या मालमत्तेमध्ये तुमच्या परवानगी विना जर घुसण्याचं काम कोणी केलं किंवा विकण्याचं काम केलं तर ते बेकायदेशीर ठरतं. परंतु आज कित्येक शहरांमध्ये, कित्येक उपनगरांमध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये नागरिकांच्या त्यांच्या म्हणजे हक्काच्या जमिनीवर सुद्धा बऱ्याच लोकांचे ताबे असतात. दादागिरी करून, धमकावून इतरांना ते त्रास देण्याचंच काम करतात. मला सांगायचा मुद्दा हा आहे, या छोट्या मोठ्या गुन्ह्यातूनच मग मोठी मोठी क्राईम घडतात. कायदा पाळण्यापेक्षा कायदा तोडणाऱ्यांची संख्या जास्त होते आणि कायदा तोडणाऱ्यांच्या त्या सगळ्या एकंदरीत कृत्याबरोबर न पाळणारे जास्त भेटत असल्यामुळं त्यांची एक वेगळीच लाईन त्या ठिकाणी दिसते. फार चुकीचं आहे. राज्य सरकार असेल, राज्याचा गृह विभाग असेल, केंद्र सरकार असेल, केंद्राचा गृह विभाग असेल, आज तरुणांचे प्रश्न आणि तरुणांवर लादले जाणारे वेगवेगळे निर्बंध, आज व्यसनाधीनतेकडे जाणारा तरुण वर्ग, मग ते मुलं असो किंवा मुली असो, किंवा एकंदरीत समजा महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे तरी सुद्धा विकला जातो, लोक खातातच. मग हे सगळी रसद येते कुठून? निर्बंध घातल्यानंतर सुद्धा जर सर्रासपणे विक्री होत असेल तर याचा अर्थ सगळ्यांची मिलीभगत असते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, पोलीस प्रशासन असेल किंवा जे लॉ अँड ऑर्डर सांभाळतात, ज्यांच्याकडे कायदा सुव्यवस्था राखणं फार गरजेचं. बघा, आपल्या एखादा जिल्हा घेतला तर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्या जिल्ह्याचे सुप्रीम असतात, पण दुसऱ्या बाजूला पोलीस अधीक्षक असतात, शहराला पोलीस आयुक्त असतात, वेगवेगळ्या शहराला तालुक्याला तहसीलदार असतात, प्रांत असतात, काही गटवार. प्रचंड मोठी यंत्रणा आहे, लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहे. परंतु प्रत्येक जण आपल्या पदाचा वापर, हा गैरवापर होताना जास्त वापर केला जातो. एखादा व्यक्ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं हे सगळं चालवताना किंवा या सगळ्या गोष्टी मांडताना, सांगताना हे सगळं होतं. मला एवढंच म्हणायचंय की मग इथं आपण कायदा हा सप्रमाण म्हणून पाळणार आहोत की नाही. मी एक कायद्याचा विद्यार्थी आहे आणि मला असं वाटतं की आपण नियम तोडले नाही पाहिजे, पण काही वेळा, काही क्षणाला काही नियम हे आपल्याकडून तुटले जातात. याचा अर्थ नियम तोडण्यासाठी आपण घराच्या बाहेर पडतो का? आपला कायदा, आपलं संरक्षण सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असतं. याचा अर्थ झोपल्यानंतर सुद्धा तुम्ही कुणाच्या इथं झोपलाय याला सुद्धा एक मर्यादा आहे. तसं कौटुंबिक हिंसाचार असेल, इतर सगळ्या गोष्टी असतील, अन्याय अत्याचाराच्या घटना असतील, प्रॉपर्टीच्या काही वाद असतील, असंख्य गोष्टी आहेत, पैशाचे व्यवहार असतील, देवाणघेवाण असेल, बुडवा बुडवीची प्रकरण असतील, फसवण्याची प्रकरण असतील, प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या फसवलंच जातं आणि मग त्या पद्धतीचे चॅप्टर केस सुद्धा लागू शकतात. म्हणून कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे आणि कायदा हा कुणाचं सरकार आहे, कोण व्यक्ती आहे, काही पाहत नाही. जो दोषी असेल त्याला शासन होतच, पण जे चांगले असतात ते मात्र कायद्याचं रक्षण करण्यासाठी तुमच्या माझ्यासारखी आपण भूमिका मांडत असतो. मला एक गोष्ट फार आठवते, जाणवते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरं तर भारतीय राज्यघटनेची निर्मिती केल्यानंतर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, कारण आपला एकसंघ देश आहे, वेगवेगळ्या जातींचा आहे, भाषांचा आहे, धर्मांचा आहे आणि सगळ्यांनी गुन्ह्या गोविंदांनी राहिलं पाहिजे आणि कुणीही कुणाचा द्वेष, मत्सर, राग आणि तिरस्कार केला नाही पाहिजे. हे होत असताना एकमेकाला सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, हे आपलं संविधान सांगतं. परंतु या सगळ्या म्हणजे सामाजिक, राजकीय आणि इतर सगळ्या गोष्टीमध्ये तत्वांनी चालणारी माणसं फार कमी आहेत. तत्वाच्या विरोधात किंवा तत्व बाजूला ठेवून विचार बाटवणारी सुद्धा लोक आहेत. या सगळ्या गोष्टीला सकारात्मक पद्धतीनं बघणं म्हणजे तुम्ही कुठल्या विचाराचे आहेत, कुठल्या जातीचे आहेत किंवा कुठल्या पक्षाचे आहेत याला काहीच किंमत नाही. तुम्ही कुठल्या विचारधारेचं काम करताय,
याच्यावर तुमच्या विचाराची किंवा वैयक्तिक विचारधारेची प्रगल्भता ठरते, हे मला या ठिकाणी ठणकावून सांगायचंय. म्हणून माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर वाचन जास्तीत जास्त केलं पाहिजे आणि चांगल्या लोकांच्या संपर्कात राहून समाजकारण, राजकारण किंवा कुठलीही गोष्ट ही त्या ताकदीची केली पाहिजे. रोज जगणारे किंवा नवीन नवीन बदल करणारे या पृथ्वी तलावर जन्माला येत आहेत किंवा आलेले आहेत, परंतु समाजाला एकत्रित करण्याचं काम फारसं कोणी करत नाही. मला असं वाटतं कार्यकर्ते म्हणून आपण ते पुढे घेऊन जाऊया आणि समाजकारण, राजकारण किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या असतील त्याच्यामध्ये त्यांना पाठीशी त्या ठिकाणी त्यांना शाबासकी देऊन त्यांना लढ मांडण्याचं बळ देऊया आणि कायद्याचं रक्षण करूया. कायद्याचं रक्षण कराल तरच फायद्यात राहाल, अन्यथा भंगारात जाल. इतकं साधं मला या माध्यमातून सांगायचं होतं. जय शिवराय.